हाय हॅलो नमस्कार, कसं आहे सगळी? तर गुड मॉर्निंग. आणि हा व्लॉग आहे कालचा. तर पूर्ण दिवसात मी काय काय केलं आहे तुम्हाला शेअर करते रोजच्याप्रमाणेच. तर टिफिनला मुलीला कंटाळा आला चपाती भाजी रोज खाऊन, तर म्हटलं आज वेगळा बनवूया. तर भात कोथिंबीर आणि त्याचे वडे बनवले आणि काय काय घातले आतमध्ये, तुम्हाला हवं ते तुम्ही ॲड करू शकता. तर आंघोळ वगैरे केली आणि कपडे भिजत घातले. म्हटलं भिजेपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया. तर मुगाची उसळ चपाती आणि दुधाचा चहा असं काही करून घेतलं आहे. ते खाऊन झाल्यानंतर बघितलं तर ह्याचं इथे मजा मस्ती झाली आहे. पाटी दिली तर बघा कसा ABCD काढतात नाही, ते लोळून लोळून अभ्यास करतो आहे. तर एक मजा आहे छोटे लहानपणीची. आणि इथे आंघोळ करून झाल्यावर कपडे घालून घातले, तरी घालून झाले त्याचे, तरी पण त्याला बकेटमध्ये काय आहे शोधायचं आहे. आणि मी म्हटलं कुठचे कपडे घट्ट होते तर ते वेगळे काढूयात. तर त्याने सगळं मिक्सअप करून ठेवलं आहे. तर त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी केली. तर म्हटलं मच्छी काहीच नाही आहे, तर सुक्या गुलम्याची कढी करूया. तुमच्या इकडे काय म्हणतात प्लीज कमेंटमध्ये सांगा. तर मच्छी मसाला घेतला आहे, खोबरं खोवून घेतलं आहे, कांदा लसूण आलं हे सगळं वाटणात मिक्स केलं आहे. आणि त्यानंतर ते मिक्सरला लावून घेतले, कारण आता पावसामध्ये लाईटचा काही विश्वास नसतो धड, त्यामुळे ते घेतले वाटून. आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला दिसते सुके मासे घेतले. तर सुकी मच्छी घेतली, पाण्यात 2-3दा धुवून घेतली, कारण त्याचा खारटपणा असतो आणि कुठेतरी कचरा वगैरे असतो म्हणून. तर ते पाण्यात भिजत घातले, भिजल्यानंतर ते व्यवस्थित फ्राय होतात. तर ते भिजत घालून झाल्यानंतर बघा मी कांदा चिरायला घेते, कारण मला त्याला कांदा लावून ठेवायचा होता सुक्या मच्छीला. थोडी हळद, थोडा हिरवा मसाला, मीठ असं लावून ठेवलं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर म्हटलं काय करूया. तर म्हटलं टाईमपासला असं काहीच नव्हतं. कांदा चिरून झाला आहे पूर्ण. तर उभा चिरून मी भाजीला वेगळी वापरते, पण आता तो मी आडवा चिरून घेतला आहे, पूर्ण लावला आहे त्या मच्छीला, म्हणजे ते व्यवस्थित मॅरिनेट होतं. आणि मी 10-15 मिनटातच मी ते फ्राय करायला घेतलं आहे. बघा मी लावून ठेवते. तर त्यामध्ये मच्छीमध्ये कांदा, हळद, मसाला आणि मीठ टाकले. हल्ली काही म्हणजे ओली मच्छी मिळत नाही, त्यामुळे यावर भागवावं लागतं आहे. आणि काय आपली ठरलेली अंडी आहेतच, जी आठवड्यातून आपल्याला 2दा लागतात, त्यामुळे अंडी आणली होती मिस्टरांनी. सो या सुक्या मच्छीची कढी केली होती आणि अंड्याचं ऑमलेट असा मेनू होता आमचा कालचा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा कढीचं वाटण घेतलं आहे, ह्याला मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि तेल घातलं आहे. सो मी मिक्सरमध्ये मसाला टाकला होता आणि प्लस सुक्या मच्छीला पण मसाला लावला होता. सो मच्छी फोडणीला मी मसाला टाकला नाही. तर हे व्यवस्थित फ्राय होईपर्यंत मी दुसरी कामं करायला घेतली. तर हे व्यवस्थित फ्राय झालेलं 2-4 मिनटं फ्राय केलं, कारण ते कढीमध्ये परत शिजून येणार आहे. त्यानंतर मी वाटण घातलेलं आहे. तर या पुढची काय प्रोसेस तुम्हाला माहीत आहे. वाटणाला जेव्हा पूर्ण कढीला उकळी येईल त्यावेळी मी बंद करेन. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हल्ली मी लाईव्हला 11 वाजता येते, तर नक्की लाईव्हला 11 वाजता या. आणि माझे लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, पोस्ट नक्की तुम्ही बघत जा, वाचत जा माझ्या पोस्ट. लाईक करा आणि कशा वाटत आहेत नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.